पिंकी आज खूप जास्त खुश होती कारण आज क्रिसमस होता. ती सकाळपासूनच आपल्या आई बाबांबरोबर आपल्या घराला सजवत होती. पिंकीचे आई बाबा प्रत्येक वर्षी खूप धूमधडाक्याने क्रिसमसचा सण साजरा करायचे. मला तर वाटतंय की पिंकीची ख्रिसमसची खुशी आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे. क्रिसमसचा दिवस मला खूप आवडतो बाबा. आजच्या रात्री माझे सगळे मित्र माझ्या घरी येतात आणि आम्ही आपल्या घरी धूमधडाक्याने पार्टी करतो. पण प्रत्येक वर्षी तुम्ही माझ्याशी खोटं पण बोलता. पिंकी, हे चुकीचं आहे बाळा. तुला चांगल्यापैकी माहिती आहे की तुझे बाबा कधी खोटं नाही बोलत. राहू दे कनिका, पिंकी तर आता 10च वर्षाची आहे. अच्छा तर मला सांग पिंकी, मी काय खोटं बोललो तुझ्याशी? हेच की सांता प्रत्येक वर्षी क्रिसमसच्या रात्री मुलांना गिफ्ट देऊन जातात. पण मी तर आजपर्यंत कधीच कुठल्या सांताला नाही पाहिलं. नाही पिंकी, ते गिफ्ट तुझ्या उशीच्या खाली सांता ठेवून जातो. तुम्ही झोपलेले असतात म्हणून ते तुम्हाला उठवत नाहीत. जेव्हा तू झोपून उठतेस तर तुला तुझ्या पिलोच्या खाली गिफ्ट ठेवलेले भेटतात ना. पण असं आहे तर मी आज पूर्ण रात्र जागणार आहे आणि मी सॅन्टा क्लॉसच्या हातानंच गिफ्ट घेणार. पिंकीचं बोलणं ऐकून राजन आणि कनिका जोरजोरात हसायला लागले. काहीच वेळानंतर तिथे राजनचा मित्र चार्ल्स, जो त्याचा शेजारी होता, आपल्या मुलग्या डेव्हिड बरोबर पोचला. कशी आहेस पिंकी? डेव्हिड, आज रात्री आपण झोपूया नको. पण का पिंकी? ह्यावर्षी आम्ही दोघं सॅन्टाच्या हातानंच गिफ्ट घेऊया. तू एकदम बरोबर बोलतेस पिंकी. तसं पण बाबा सांगत होते की आज क्रिसमसची पार्टी पूर्ण रात्र चालेल. काहीच वेळानंतर तिथे आणखीन लोक पण आले आणि पार्टी सुरू झाली. पार्टीमध्ये सगळ्या लोकांनी बघितलं की एक माणूस सॅन्टा क्लॉसचे कपडे घालून तिथे मुलांच्या मध्ये उभं होता. राजन त्या माणसाला बघून आपल्या बायको कनिकाला बोलला. कनिका, ते सॅन्टा क्लॉजचे कपडे घालून आलेला व्यक्ती कोण आहे? नाही, मी तर ह्याला इन्व्हाइट नाही केलं. होऊ शकते की हे आपल्या ओळखीचेच असतील, जे मुलांसाठी सॅन्टाचे कपडे घालून आले आहेत, त्या सगळ्यांची मनं ठेवण्यासाठी. त्या सॅन्टाला बघून पिंकी आणि डेव्हिड त्या सॅन्टाकडे पोचले. तुम्ही कोण आहात? मी तुझा सॅन्टा आहे पिंकी. तुम्हाला तर माझं नाव पण माहिती आहे. मी फक्त तुझाच नाही तर की तुझ्या मित्राचं डेव्हिडचं नाव सुद्धा जाणतो. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. मला माहिती आहे की तुम्ही मला गिफ्ट देणार आहात. हे घे, मी तुमच्या दोघांसाठी विदेशी चॉकलेट घेऊन आलोय. एवढं बोलून सॅन्टा दोघांना एकटक बघू लागला. बघताच बघता सॅन्टाचा चेहरा खूप जास्त भयानक झाला. पिंकी आणि डेव्हिडच्या गळ्यातून भीतीने ओरड निघाली. ओरड ऐकतानाच सगळीकडे अंधार पसरला. पार्टीमध्ये खलबली मचली. पण दुसऱ्याच क्षणी लाईट आली. पण पार्टीमध्ये जेवढी पण मुलं आली होती ते सर्वजण गायब होते. पिंकी कुठे आहे? पिंकी कुठे दिसतच नाहीये. ते सगळं सोडा राजन, मला पिंकीच्या ओरडण्याची आवाज आली होती. मला तर खूप भीती वाटत आहे. फक्त पिंकीच नाही कनिका, डेव्हिड सुद्धा ओरडला होता. हे दोघं मुले कुठे निघून गेले? फक्त पिंकी आणि डेव्हिडच नाही चार्ल्स, ह्या पार्टीमध्ये जेवढे मुलं होते ते सगळे गायब झालेत. दुसऱ्या दिवशी टीव्हीवर मुलांच्या गायब होण्याची खबरे न्यूजवर चालत होत्या. इन्स्पेक्टर अभिमन्यू न्यूजला खूप ध्यानपूर्वक बघत होता. न्यूज बघून इन्स्पेक्टर हवालदारला बोलला. मला समजतच नाही हवालदार की शेवटी एवढे सगळे मुलं कुठे गायब झालेत. सर, मी ऐकलं आहे की मुलं फक्त राजांच्या घरातूनच नाही बल्कि त्यांच्या शेजाऱ्यांच्या घरातून सुद्धा गायब झालेत. पण असं कसं होऊ शकतं? शेवटी एवढे सगळे मुलं कुठे लापता होऊ शकतात? त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं होतं की त्यांच्या मुलांना एक सॅन्टा भेटला होता. जसं त्या सॅन्टाने त्यांना जसे गिफ्ट दिले ते पोरं अचानक गायब झाले. काही ना काहीतरी गडबड जरूर आहे. सगळेच्या सगळे मुलं राजांच्या घरातूनच गायब झाले आहेत. आता तर मला या केसची छानबीन करावीच लागेल. चला इथून. कुठे जायचं सर? राजांच्या घरी त्याची विचारपूस करायची आहे. सर, विचारपूस जरा व्यवस्थित करा.
कारण तुमच्या बोलण्यावरून मला असं वाटत आहे की तुम्ही राजनवरती संशय घेत आहात. पण हे नका विसरू की राजनची मुलगी पिंकी सुद्धा गायब झाली आहे. लोकांची सिंपती सध्या राजनच्या सोबत आहे. मला सगळं माहिती आहे. तू चिंता नको करू. मला विश्वास आहे की ह्या मुलांच्या गायब होण्याचं कनेक्शन कुठे ना कुठेतरी राजनच्या घरातच निघेल. पण सर, यावेळी बाहेरचं मौसम खराब आहे आणि पाऊस पण पडत आहे. थंडीच्या मारानं खूप वाईट हाल झालेत. का ना आपण राजनच्या घरी उद्या सकाळी जाऊया? नाही हवलदार, मला आत्ता आणि या वेळीच मला राजनची विचारपूस करायची आहे. इन्स्पेक्टर अभिमन्यू जीपच्या आत बसले. ठाण्यावरून राजनच्या घराचा रस्ता एका जंगलच्या मधोमधून जात होता. अचानक रस्त्यामध्ये इन्स्पेक्टर अभिमन्यूची जीप बंद झाली. काय झालं सर? तुम्ही जीप का थांबवली? जीप थांबवली नाही हवलदार, जीप आपोआप थांबली आहे. हे तर केस कापल्यावरच बर्फ पडल्याची गोष्ट घडली साहेब. तुझी बकवास बंद कर हवलदार. एवढं बोलून अभिमन्यू जीपवरून खाली उतरला. तेव्हा अचानक इन्स्पेक्टर अभिमन्यूची नजर एका खंडरवर पडली. इन्स्पेक्टर अभिमन्यूने बघितलं की त्या खंडरच्या एकदम वरती एक सॅन्टासारखा दिसणारा एक माणूस उभा होता आणि विचित्र अंदाजात नाचत होता. हवलदार, जरा समोर बघ. मी आत्ताच त्या खंडराच्या छतावरती एक सांता बघितला. कसल्या गोष्टी करत आहात सर? आता तुम्हाला यावेळी सगळ्या जागेवरती सांताच नजर येतोय. माझ्या गोष्टीचा विश्वास कर हवलदार. इन्स्पेक्टर अभिमन्यू एवढं बोललाच होता की तेव्हा काही मुलांच्या ओरडण्याची आवाज इन्स्पेक्टर अभिमन्यू आणि हवलदारच्या कानावर पडली. असं वाटतंय आपल्याला खंडरच्या आतमध्ये जावं लागेल आणि असं वाटतंय की ही कार बरोबर जागेवरतीच खराब झाली. हो ना हो, ती मुले याच जागेवरती असते. लवकर चल. एवढं बोलून इन्स्पेक्टर अभिमन्यू हवालदार बरोबर त्या खंडरकडे पळायला लागला की तेव्हा अचानक इन्स्पेक्टर अभिमन्यूचे पळणारे कदम थांबले. इन्स्पेक्टर अभिमन्यूच्या समोर हृदय हलवणारा दृश्य होता. खंडरच्या आत खूप सगळी मुलं बेशुद्ध पडलेली होती आणि 2 मुलांचं डोकं त्यांच्या शरीरापासून वेगळं होऊन खंडरच्या गच्चीवर लटकत होतं. मला तर माझ्या डोळ्यावरती विश्वासच नाही बसत आहे सर की जे मी काही बघत आहे ते खरं आहे. या सगळ्यांच्या घरच्यांना इन्फॉर्म करा आणि त्यांना सांगा की त्यांची मुलं मिळालेत आणि पत्ता लावा की जे हे 2 मुलांची मुंडके लटकत आहेत त्यांचे माता पिता कोण आहेत. काहीच वेळानंतर त्या सगळ्या मुलांचे आई बाबा त्या खंडरच्या जवळ पोचले. राजन आणि चार्ल्स खूप विचित्र प्रकाराने रडायला लागले. शेवटी माझ्या पिंकीनं कोणाचं काय बिघडवलं होतं? माझ्या पिंकीला का मारलं? आणि माझा मुलगा डेव्हिड, तो माझा लहान मुलगा होता. कोण्या निर्दयीनं माझ्या मुलाला खूप निर्दयाने मारून टाकलं. एवढं बोलून तो इन्स्पेक्टर अभिमन्यूकडे बघून बोलला. इथं उभे राहून काय बघत आहात? जाऊन त्यांच्या खुन्यांचा पत्ता लावा. तो जो कोणी असेल मी त्याला जिवंत नाही सोडणार. मी स्वयं पत्ता लावेल की माझ्या मुलीचा खुनी कोण आहे. कोण आहे तो सांटा की ज्याने माझ्या मुलीला एवढ्या बेरहमीनं मारलं. बघा, मला ही गोष्ट सांगायला खरं तर नाही वाटत आहे, पण तुमच्या मुलांची मृत्यू काही साधारण मृत्यू नाहीये. म्हणजे मी काही समजलो नाही. जेव्हा माझी कार इथे खराब झाली तेव्हा मी ह्या खंडराच्या छतावरती एका सांताला वेगळ्याच प्रकारे नृत्य करताना बघितलं होतं. मी खंडराचा एक कोना छान मारला, पण मला त्या सांताचा काही नामोनिशान नाही मिळाला. काहीतरी गडबड जरूर आहे. पिंकी आणि डेव्हिडचा अंतिम संस्कार केला गेला. दुसऱ्या रात्री इन्स्पेक्टर अभिमन्यू ठाण्यामध्ये बसून एका गाढ विचारामध्ये पडलेले होते. काय गोष्ट झाली सर? खूप वेळपासून बघतोय तुम्ही वेगळ्याच विचारात आहात. एक गोष्ट मला समजतच नाही हवलदार. तो जो कोणी पण असेल, मी दाव्यानं सांगू शकतो की तो माणूस नाहीये. तुम्ही कोणाची गोष्ट करत आहात सर? त्या सांटाची, ज्याला मी त्या खंडराच्या छतावरती कडकडत्या थंडीमध्ये वेगळ्याच प्रकारचं नृत्य करताना बघितलं होतं आणि तो अचानक गायब कस काय झाला? माफ करा सर, पण अशी गोष्ट कोणा दुसऱ्या समोर नका करूया, नाहीतर लोक तुम्हाला वेडं समजतील. मी तुझ्या गोष्टीला समजू शकतो आणि जाणतो सुद्धा, पण एक दुसरी गोष्ट आहे जी मला आतल्या आत खात चालली आहे की राजन आणि चार्ल्सच्या मुलांचेच कापलेले मुंडके त्या खंडरमध्ये का भेटले? कारण बाकीचे मुलं तर सगळे बेशुद्ध पडलेले होते. त्या सगळ्यांना तर थोडी खरोच सुद्धा नव्हती आली. हे तर बघून मला सुद्धा धक्का बसला होता. याचं म्हणजे अर्थ असा आहे, तो जो कोणी पण असेल, चार्ल्स आणि राजन त्याचा दुश्मनच असेल. हे आता फक्त चार्ल्स आणि राजनच सांगू शकतात. चला माझ्यासोबत त्याच्या घरी. चार्ल्स राजनच्या घरी राजन आणि कनिका बरोबर दुखी बसलेला होता. त्या तिघांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते की तेव्हा अचानक कोणीतरी जोरजोरात दरवाजा बडवायला लागला.
जाऊन बघ एवढ्या रात्री कोण असू शकतं. कणिकाने जसंच दरवाजा उघडला तर तिच्या गळ्यातून एक जोरदार ओरड निघाली. ओरड ऐकून राजन आणि चार्ल्स दरवाजाकडे पळत पळत आले. त्यांच्या समोर तोच सॅन्टा उभा राहून विचित्र विचित्र हरकत करत होता. तू तर तोच सांता आहे जो ख्रिसमसच्या रात्री त्या पार्टीमध्ये होता. मी बघितलं होतं. माझी मुलगी पिंकी तुझ्यासोबत बोलत होती. हो, आणि मी पण बघितलं होतं. माझा मुलगा डेव्हिड सुद्धा तुझ्यासोबत बोलत होता. कोण आहेस तू? तेव्हा अचानक सॅन्टाचे डोळे एका मांजरासारखे चमकायला लागले. राजन, चार्ल्स आणि कनिका हवामध्ये उडत उडत भिंतीला जाऊन आदळले. इन्स्पेक्टर अभिमन्यू हवालदार बरोबर तिथे पोचले आणि पिस्तॉल काढून सॅन्टा क्लॉजकडे बघून बोलले, तू तुझ्या स्वतःला कायद्याच्या हवाल्या कर. तू जो कोणी असेल वाचू नाही शकणार. सर, तुम्ही खोलीचं दृश्य नाही बघू शकत आहे. तुमचा संशय खरा होता. हा काही माणूस नाहीये. तुझी बकवास बंद कर. इन्स्पेक्टर एवढं बोललाच होता की तेव्हा इन्स्पेक्टर आणि हवालदार पण हव्यामध्ये उडत उडत भिंतीला जाऊन आदळून खालती पडले. तेव्हा त्या सॅन्टाचा चेहरा बघताच बघता एका म्हाताऱ्या माणसामध्ये परिवर्तित झाला. त्या म्हाताऱ्या माणसाला बघून चार्ल्स आणि राजनचे डोळे हैराणीने फाटून राहिले. तू हे कसं होऊ शकतं? तुला तर मरून खूप दिवस झालेले आहेत. राजन बरोबर बोलत आहे. तू तर तो नाही होऊ शकत. तू तर खंडरावरून पडून मेला होतास ना. तेव्हा त्या म्हाताऱ्या माणसाचा चेहरा बघताच बघता खूप भयानक झाला आणि त्याच्या डोळ्यातून रक्त वाहायला लागलं आणि तो एका शैतानी म्हाताऱ्यासारखा दिसायला लागला. तुम्ही दोघांनी बिलकुल बरोबर बोललात, पण तुम्ही पूर्ण खरं नाही बोललात. इन्स्पेक्टर अभिमन्यू आणि हवालदार बेशुद्ध झाले, पण बेशुद्धीच्या अवस्थेत पण त्या दोघांना एकच दृश्य दिसत होतं आणि ते दृश्य होतं आजपासून 20 वर्ष पहिल्याचा, जेव्हा राजन आणि चार्ल्स 20 वर्षाचे तरुण होते. आज तर ख्रिसमसच्या पार्टीत मजा येणार आहे चार्ल्स. खरं बोललास. आज तर खूप मजा येणार आहे, कारण आजच्या पार्टीमध्ये तुझी तर मैत्रीण कनिका येणार आहे. अरे यार, ते बघ, आपल्या ह्या हाय सोसायटीच्या पार्टीमध्ये ह्या म्हाताऱ्याला खूप वेळापासून बघतोय. आणि बघ, त्याच्या बाजूला जी एक मुलगी उभी आहे, किती घाण कपडे घातलेले आहेत तिने. हे तर आपल्या सोसायटीचं माहोल खराब करतील. चल, ह्या म्हाताऱ्याला आणि त्या पोरीला विचारू की ते दोघं इथे कस काय घुसले. एवढं बोलून चार्ल्स आणि राजन त्या म्हाताऱ्याकडे गेले. काय नाव आहे तुमचं? माझं नाव मोहनलाल आहे बाबा. ते तर ठीक आहे, पण तू इथे काय करत आहे? काय तुला माहिती नाही की ही तुमची जागा नाहीये? थोड्याच वेळामध्ये ह्या मोठ्याशा हॉलमध्ये पार्टी सुरू होणार आहे. हे माझी नात आहे चमकी. आम्ही दोघं इथून जात होतो तेव्हाच हे मुलांना बघून जिद्द करायला लागली की म्हणायला लागली की सांतासारखे कपडे घालेल आणि मी पण सांताला बघेल. मी ऐकलं आहे की या पार्टीमध्ये खूप लोक सांताचे कपडे घालून नृत्य करतात, पण काही वेळानंतर आम्ही निघून जाऊ. माझी नात सांताला बघून खुश होऊन जाईल. तर तुमच्या नातीला सांता बघायचा शौक आहे हा? मी अशी एक जागा जाणतो जिथे याच्यापेक्षा सुद्धा मोठी पार्टी होते आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन सुद्धा मिळतात, ते पण फ्री मध्ये. तर मग तुम्ही मला तिथे घेऊन जाणार? हा, का नाही? राजन त्या म्हाताऱ्या माणसाला आणि त्या मुलीला आपल्या कारमध्ये बसवून त्याच खंडरमध्ये घेऊन गेले. साहेब, हे तर खंडर आहे. म्हाताऱ्या, हेच तर तुझी जागा आहे खरी. साहेब, मी तर एक गरीब म्हातारा माणूस आहे. माझ्या नातीचे माता पिता काही वर्षापूर्वी ऍक्सिडेंटमध्ये मेले. आम्हाला इथून जाऊ द्या. अच्छा ठीक आहे, तर जा, डायरेक्टच खाली जा. राजनने त्या म्हाताऱ्या माणसाला खाली ढकललं आणि त्याने एका ओरड बरोबर जमिनीवर पडून तिथेच दम तोडला. अबे, हे काय केलंस तू? मी तर याला असाच धक्का दिला होता. मला काय माहिती हा खाली पडेल. तेव्हा चमकी ओरडता ओरडता आपल्या आजोबाकडे खाली पळाली. अचानक अंधारात तिचा पाय एका दगडाला टकरावला आणि ती एकदम जोरात एक धारदार दगडावर पडली. चल, इथून पळूया. बरं झालं ती मुलगी पण मेली, तर ती आपला राज सांगून दिला असतं. तेव्हा इन्स्पेक्टर आणि हवालदारचे डोळे उघडले. त्या दोघांनी बघितलं की फर्शवर राजन, चार्ल्स आणि कनिकाची तुटलेली मान पडलेली होती आणि तिथे एक पण सॅन्टा नव्हता. त्या म्हाताऱ्या माणसाच्या आत्माने आपला बदला घेतला होता.